दिल्ली स्फोट प्रकरणी महत्त्वाचा खुलासा। स्फोट झालेल्या गाडीत डॉक्टर उमर असल्याचं DNA टेस्टवरून झालं स्पष्ट। दिल्लीत झालेल्या स्फोटाला दहशतवादी हल्ला म्हणत केंद्रीय मंत्रिमंडळानं एकमुखानं व्यक्त केला निषेध। पीडितांप्रती व्यक्त केल्या शोकसंवेदना। दहशतवादाविरोधात शून्य सहिष्णुतेच्या धोरणाचा पुनरुच्चार करत हल्लेखोरांना आणि कट रचणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्याचा प्रस्तावही मंत्रिमंडळानं केला मंजूर। निर्यात व्यवस्था मजबूत करणाऱ्या निर्यात प्रोत्साहन धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। 25,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बोत्सवानाच्या संसदेला केलं संबोधित। भारत आणि बोत्सवाना एकत्रितपणे ग्लोबल साऊथ सहयोग साकारण्यासाठी मदत करू शकतील असा व्यक्त केला विश्वास। G7 परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत एस जयशंकर यांनी भारताचा महासागर दृष्टिकोन आणि प्रथम प्रतिसाद करता ही भूमिका केली अधोरेखित। आणि ढाका येथे सुरू असलेल्या आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत कंपाऊंड प्रकारात महिला संघाला सुवर्णपदक।